जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वाचे आदेश दिले। शेतकऱ्यांना भावनांशी खरं तर त्यांच्या कोणीच खेळू नये अशा शब्दात बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना बजावले। जालना येथे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून सुमारे 40 कोटींचा घोटाळा, तलाठी, लिपिकासह कृषी सहाय्यकांनी घोटाळा केल्याचा आरोप केला जातो। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करा असे आदेश जे आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीच खेळू नये अशा शब्दात बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले। जालना या ठिकाणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? जालना जिल्ह्यामध्ये 2022 ते 24 दरम्यान जी अतिवृष्टी आणि पूर झालेलं होतं, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। यामध्ये तब्बल 40 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाने वाटलेली होती। मात्र संबंधित शेतकऱ्यांपर्यंत ही नुकसान भरपाई पोहोचलीच नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीच्या माध्यमातून प्राप्त झालेली होती आणि स्थानिक आमदारांनीही या संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या होत्या। याची गंभीर दखल महसूल मंत्र्यांनी घेतली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता तब्बल जे या घोटाळ्यामध्ये सामील असलेले 17 तलाठी आणि 22 महसूल विभागातील कर्मचारी होते त्यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करून या संदर्भातील अधिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। परिणामी या घोटाळ्यामध्ये आणखी कोणी सूत्रधार होते का, वरिष्ठ पातळीवरती कुठले अधिकारी सामील होते का, या संदर्भातील सुद्धा तपास आता केला जाणार आहे। परिणामी या घोटाळ्यामधील आरोपींच्या भोवती आता फास आवळताना पाहायला मिळतोय। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।